श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या SC मराठी या चॅनलमध्ये. आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार. मी तुझ्यासाठी असे काही आशीर्वाद या संदेशाच्या माध्यमातून घेऊन आलो आहे. तुझे सर्व काही मनातले प्रश्न मला माहीत आहेत बाळा. मला माहीत आहे, जो कोणी त्या प्रगतीसाठी, त्या आनंदासाठी माझ्याकडे वारंवार प्रार्थनेद्वारे विनंती करत आहे, त्याला मी जाणतो. आणि आज त्याच्यासाठीच हा संदेश मी त्याच्यापर्यंत पाठवला आहे. कारण इथून पुढे भविष्यात तुमच्या आयुष्यात तो आनंद येणार आहे. हे संकेत तुम्हाला प्राप्त होताना दिसून येतील. काही संदेशांमधून तुम्हाला काही शुभ संकेत प्राप्त होताना दिसून येतील. आणि ते संकेत जेव्हा तुम्हाला प्राप्त होतील तेव्हा काही अद्भुत चमत्कार तुमच्या दिशेने यायला लागतील. बाळा, ते अद्भुत चमत्कार तुमचे जीवन, सुख, समाधान, आनंद, आरोग्य आणि वैभव आणि तुमचे जीवन परिपूर्ण करणारे ठरणार आहेत. तुमच्यासाठी येणारे 48 तास खूप काही शुभ करणारे आहेत. तुमच्याकडे ते शुभ कार्य लवकरच घटित होईल. ज्यांनी कोणी त्या नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी माझ्याकडे ती विनंती केली आहे, त्यांच्याकडे आता ते नवीन कार्य लवकरच आरंभ होणार आहे. माझ्या आशीर्वादांसह तुझे ते कार्य सुरू होईल आणि त्यात तुला इतकी भरभराट, इतके ऐश्वर्य प्राप्त होणार आहे. त्यामुळे तुझे संपूर्ण जीवन आणि तुझे संपूर्ण कुटुंब देवाचे आभार मानेल. स्वामी म्हणतात, बाळा, निश्चिंत राहा. इथून पुढे तुला काहीही काळजी करण्याची आवश्यकता नाही. तुझा देव तुझ्यापर्यंत येऊन तुला त्या संदेशाच्या मार्फत हा शुभ संकेत देत आहे. आता चिंता करणे थांबव, काळजी करणे थांबव. कारण तुझ्या कार्याची सुरुवात करण्यासाठी माझ्याकडे प्रार्थना केली आहेस, ती विनंती केली आहेस. त्या विनंतीला सन्मानित मी करत आहे. तुमची पावले आता योग्य दिशेने वळवली जातील. तुमच्यासाठी ती भरभराट, ते सुख खूप काही वेगवान गतीने तुमच्याकडे येत आहे. बाळा, ज्या सुखासाठी तू आजपर्यंत वाट पाहिली आहेस, ज्या गोष्टींसाठी आजपर्यंत तू खूप काही तरसला आहेस, तुझ्या डोळ्यांतून ते अश्रू देखील ओघळताना मी पाहिले आहेत. पण आता काळजी करण्याचे काहीही कारण नाही. आता तुमचे जीवन सुख समृद्धीने परिपूर्ण करण्याच्या मार्गावर मी तुला नेऊ इच्छितो. त्यासाठी तुम्ही सज्ज असावे अशी स्वामी तुम्हाला आज्ञा करतात. ज्यांचा कुणाचा स्वामी शक्तीवर, दैवी शक्तीवर विश्वास असेल आणि त्यांना या संदेशातून खूप काही मार्गदर्शन आणि धैर्य प्राप्त होत असेल, तर त्यांनी स्वामी माऊली महान आहेत अशी कमेंट करा. देव तिथे उपस्थित असतात जिथे तुम्हाला कार्यापासून काही भय वाटते, तुम्हाला काळजी वाटते. त्या क्षणाला देव तुम्हाला साथ देऊन पुढे नेऊ इच्छितात. देवाचे कार्य अफाट आणि अनंत आहे. देवाची लीला सुद्धा अफाट आणि अनंत आहे. मानवी विचारांच्या पलीकडे आहे. तुम्ही जे काही विचार करत आहात, तुम्ही जे काही देवाकडे मागत आहात, त्याही पलीकडे कधी कधी तुमच्यासाठी देवाचे आशीर्वाद आणि देवांचे चमत्कार घडताना तुम्ही अनुभवले असाल, तर नक्कीच लिहा की होय, मी ते अनुभवले आहे. देवाचे कार्य आणि हा दिव्य संदेश तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठी कार्य करेल. तुम्ही फक्त विश्वासाने शेवटपर्यंत हा संदेश ऐका. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय मुला, तू ज्या काही आनंदाची वाट पाहत आहेस ते तुला लवकरच प्राप्त होणार आहे. आता काहीही उशीर न लागता ते तुझ्याकडे येणार आहे. स्वामी म्हणतात, बाळा, मला तुझी मदत करायची आहे. मी आज तुझ्यासाठी इथे उपस्थित आहे. तुला देखील भाग्य चमकवायचे आहे. तुला देखील ते सर्व काही साध्य करायचे आहे. तर तुला एक पाऊल उचलून माझ्याकडे यावे लागेल. बाळा, मी 10 पावले तुझ्याकडे येईन, यावर विश्वास ठेव. तुमचा स्वामी शक्तींवर विश्वास असेल तर खरा स्वामी भक्त असे टाईप करा. जो कोणी माझा प्रिय बाळ या क्षणाला या संदेशापर्यंत आला आहे आणि मनःपूर्वक, श्रद्धापूर्वक हा संदेश ऐकत आहे, त्याला मी सांगू इच्छितो की इतरांची तुलना करू नकोस, कारण तू माझा अतुलनीय बाळ आहेस. देव म्हणतात, बाळा, आज मी तुला सांगू इच्छितो की तू ज्या ठिकाणी कधी कधी तुलना करू इच्छितोस, ती व्यक्ती, त्या व्यक्तीचे विचार देखील चुकीचे असतात. आणि तू जर त्या चुकीच्या व्यक्तीशी आपली तुलना करशील तर तुला कुठेही वर पोहोचण्यासारखी काहीही जाणवणार नाही.
त्यामुळे तुला सांगू इच्छितो की इतरांची तुलना करणे बंद कर आणि मी जे आशीर्वाद तुला देत आहे ते आनंदाने स्वीकार. कधी कधी देव तुमच्या विचारांच्याही पलीकडे तुमच्यासाठी काही निर्माण करू इच्छितात, जे तुमच्या विचारांच्या पलीकडे असते. कधी कधी तुमच्या विचारात देखील ते येत नाही, कारण ते एक आशीर्वादाने निर्माण झालेले चमत्कारिक आशीर्वाद असतात. स्वामींजवळून तुम्हाला चमत्कारिक आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी 11 असे टाईप करा आणि हा संदेश 5 लोकांना शेअर करा. तुम्ही पुण्याचे भागीदार व्हाल. जे फक्त तुमच्यासाठी देवाने निर्माण केलेले असतात त्यासाठी फक्त तुम्ही आणि तुम्हीच योग्य असता. म्हणूनच ते चमत्कारांच्या आशीर्वादाने तुम्हाला देऊ इच्छितात. ते स्वीकारण्यासाठी तुम्ही सज्ज असावे अशी स्वामी तुम्हाला आज्ञा करतात. जो कोणी हा पवित्र दैवी संदेश आज ऐकत आहे त्याला या रात्रीतून माझे आशीर्वाद प्राप्त होतील. जो कोणी माझ्याकडे प्रेमाची, आनंदाची अपेक्षा करत आहे त्याला ते नक्कीच प्राप्त होईल. त्यांना त्या नात्यातून तो गोडवा, आनंद, आपुलकी आणि ते सुसंवाद प्राप्त होतील. स्वामी म्हणतात, बाळा, चिंताग्रस्त राहू नकोस, कारण चिंता खूप काही केल्याने काहीही प्राप्त होत नाही. पण जर थोडा वेळ देऊन तू देवाचे चिंतन केलेस तर तुला खूप काही प्राप्त होईल. तुझे मन शांत होईल, तुझे मन एकाग्र होईल. एकाग्र मनात देवाचे ध्यान करून तुला तो मार्ग दिसेल ज्या मार्गावर तुला ते ध्येय प्राप्त करत पुढे जायचे आहे. बाळा, तेव्हा आपल्या मार्गावर चालण्यासाठी देवाचे ध्यान, चिंतन, मनन, नामस्मरण करत राहा. तुम्हाला जर एखादे भजन आवडत असेल तर मनोमन ते भजन म्हणा, ते मी ऐकले आहे. बाळा, तुझी प्रार्थना मी ऐकतो. त्याचप्रमाणे तू जे काही भजन करत आहेस, जे भजन गात आहेस, ते मी ऐकत आहे. ते मला खूप आवडत आहे. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या मनातले ते प्रत्येक भाव माझ्यापर्यंत येतात. तेव्हा मनात कोणाविषयीही क्लेश भावना, द्वेषाची भावना अंतरात्म्यात ठेवू नका, कारण अंतरात्म्यास फक्त ईश्वराचे चिंतन, ध्यान, नामस्मरण ठेवा, कारण स्वामी तुमचे कल्याण करणारे आहेत. जर तुम्ही ही गोष्ट निरंतर ध्यानात ठेवून देवाचे नामस्मरण करत राहिलात तर तुम्हाला अशक्य असे काहीच उरणार नाही. तुमच्या आयुष्यात पुढील काही काळात तुम्ही असे शुभ परिवर्तन पाहणार आहात. त्यासाठी तुम्ही देवाची प्रार्थना करत आहात. जे कोणी त्या कार्यासाठी प्रार्थना करू इच्छितात त्यांचे ते कार्य लवकरच पूर्ण होणार आहे. स्वामी म्हणतात, मोठा आशीर्वाद तुला प्राप्त होणार आहे. तुझी ती मोठी इच्छा मी जाणतो आहे आणि ती लवकरच पूर्ण केली जाईल. स्वामी म्हणतात, बाळा, स्वर्गातले ते दार तुझ्यासाठी उघडले जाणार आहे. त्यातून आशीर्वादांचा वर्षाव, चमत्कारांचा वर्षाव तुझ्यावर आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबावर होणार आहे. तुम्ही आता सुख, समृद्धी आणि प्रगती, ऐश्वर्य सर्व काही पहा. ज्या गोष्टींची कमतरता तुम्ही मागील काळात त्रास देत होती, पण आता तुमच्या त्या सर्व जागा सुखाने, आनंदाने भरपूर केल्या जातील. तुमच्या दुःखाला आनंदात परिवर्तन करून तुमच्याकडे दिले जाईल. एक मोठा आशीर्वाद तुमचे आनंद वाढवणारा असेल. तेव्हा स्वामींचे धन्यवाद करायला विसरू नका. स्वामी तुमचे कल्याणच करणार आहेत. भक्त हो, आपला योगक्षेम वाहण्यासाठी स्वामी महाराज सदैव तयार असतात. पण आपण मात्र कधी कधीतरी आपल्या संसारात इतकं गुंततो की स्वामींचं नाम घ्यायला विसरून जातो. पण आपल्याला स्वामींचं नाम घ्यायचंच आहे. स्वामींचं नाम घ्यायला कुठलाही नियम पाळायची गरज नसते. कुठलीही बंधनं आपल्यावर लादली जात नाहीत. आपल्याला फक्त नाम घ्यायचं असतं. ते आपण कुठेही, कधीही आणि कसंही घेऊ शकतो. इतकं सोपं नाम असतं. पण या नामामध्ये सगळं काही सामावलेलं असतं. तर असो, तुम्ही स्वामींचं नाम घेत असाल तर नक्कीच या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. त्यासोबतच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहून पुन्हा एकदा स्वामींचे नाम घ्या. आजचा संदेश आपल्याला जाणून घ्यायचा आहे, पण संदेश जाणून घेण्यासाठी तुम्हाला छोटंसं काम करायचं आहे. तुमच्या समोर स्वामींच्या 2 मूर्ती दिसत आहेत. त्यांपैकी एक निवडायची आहे आणि संदेश काय आहे ते जाणून घ्यायचं आहे. तर स्वामींची मूर्ती म्हटलं तर स्वामी फोटोत, मूर्ती सगळीकडे आपल्याला एकसारखेच दिसतात. आणि फोटोमध्ये काय किंवा डोळे मिटून आपण स्वामींना आठवलं काय
स्वामी नेहमीच आपल्यासाठी सदैव येत असतात. तरीही एक छोटंसं काम करा आणि संदेश जाणून घ्या. तर तुम्ही मूर्ती निवडली असेल अशी आशा मी करते आणि संदेश काय आहे तेही सांगते. बघा, ज्यांनी 1 नंबरची मूर्ती निवडली त्यांना स्वामी काय सांगतात. स्वामी महाराज अशा भक्तांना सांगतात, अरे आमच्यावर विश्वास असणं महत्त्वाचं असतं. जेव्हा आमचा सेवेकरी आमच्या सेवेत येतो तेव्हा आमच्यावर ठेवलेला विश्वास खूप महत्त्वाचा असतो. आमच्या भक्ताला असं वाटतं की तो आमच्या मार्गात आला म्हणजे त्याच्या वाट्याला कधी दुःख येणार नाही. पण अरे, मनुष्य जन्म लाभला आहे तर प्रारब्ध हे भोगावेच लागणार. पण जर अशातही तू आमचं नाम जपत असशील, आमची सेवा करत असणार, तर नक्कीच तुझं जे प्रारब्ध आहे ते हळूहळू कमी होणार आणि मग शेवटी तू पूर्णपणे आमचा होऊन जाणार. पण त्यासाठी आमच्यावरचा विश्वास असणे गरजेचे आहे. तू तुझ्याकडे विश्वास निर्माण कर आणि संयम ठेव. निश्चितच आम्ही तुला योग्य तो मार्ग दाखवू. शेवटी भक्ती महत्त्वाची, नामस्मरण महत्त्वाचं. तुझ्या केलेल्या भक्तीमुळे येणारे दुःख, येणारी संकटे जितकी भयानक असतात ना, ती तितकी भासत नाहीत. कारण त्याची तीव्रता कमी करण्याचं काम तुझी भक्ती करत असते, आम्ही करत असतो. फक्त भक्ती प्रत्येक वेळेस करावी, वेळ प्रसंग पाहून नाही. भक्ती करणं म्हणजे काय रे? तर आमचं अस्तित्व स्वीकारून आमच्या नामात तल्लीन होणं. देव सापडायला आणि सापडलेला देव जपून ठेवण्यासाठी नामस्मरणाची जोड द्यावी लागते. अरे ठाऊक आहे आम्हाला, हे खडतर आयुष्य जगत असताना येतात कधी अश्रू डोळ्यांत तरी नाम असू द्यावे मुखात. कारण जो जातो आम्हास शरण, धन्य धन्य होते त्याचे जीवन, धन्य धन्य होते त्याचे जीवन. अरे तुझा हा स्वामी फक्त तुझ्या प्रेमाचा आणि भक्तीचा भुकेला आहे. जो आम्हाला साथ घालतो त्याच्या हक्केला आम्ही ओन नक्कीच देतो. अरे आमच्यामुळेच तुझ्या जीवनाला अर्थ प्राप्त होतो, नाहीतर तुझं हे आयुष्य व्यर्थ असतं. आणि हे जितक्या लवकर तुला समजणार आहे तितक्याच लवकर तुझं आयुष्य अजून सोपं होणार आहे. म्हणून वेळ वाया घालवू नकोस. तुझं आयुष्य जगताना तुझ्या जीवनामध्ये आम्हाला स्थान दे. सतत जर तू आमचं नाम जपत राहिलास आणि आमच्यावर विश्वास ठेवलास तर तुझं हे आयुष्य अगदी सुखात आणि समाधानात जाण्यासाठी वेळ लागणार नाही. अरे जीवनात संघर्ष येतो म्हणून घाबरू नकोस, खचू नकोस. बघ, दुधापासून दही बनतं, दह्यापासून लोणी बनतं, लोण्यापासून तूप. पण त्या दुधाला तूप बनेपर्यंत अनेक टप्प्यांमधून जावं लागतं. शेवटी हळूहळू त्याची किंमत वाढते. कारण दुधापेक्षा दही महाग, दह्यापेक्षा लोणी महाग आणि लोण्यापेक्षा तूप महाग. पण शेवटी काय, तर त्या दुधाने या सगळ्या परिस्थितीला सामोरे जाताना त्याचा पांढरा रंग सोडला नाही. याचाच अर्थ वाईट प्रसंगांना सामोरे जात असताना देखील तू तुझा मूळ धर्म, तुझी नैतिकतेची साथ कधीही सोडू नकोस. जोपर्यंत तू नैतिकतेच्या मार्गावर चालतोस तोपर्यंत तुझी किंमत कधीही कमी होत नाही. म्हणून तुझी किंमत नेहमी आमच्या नजरेसमोर चांगली ठेवायची असेल तर तू तुझा नैतिकतेचा मार्ग कधीही सोडू नकोस. जो नैतिकतेच्या मार्गावर चालतो त्याच्या पाठीशी आम्ही असतो आणि त्याला सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. आता ज्यांनी 2 नंबरची मूर्ती निवडली आहे त्यांना स्वामी महाराज काय संदेश देत आहेत ते आपण जाणून घेऊयात. अरे तू कष्ट कर आणि मनापासून प्रार्थना कर. हो, पण प्रार्थनेनं आम्ही बदलत नाही, तुझा देव बदलत नाही. आम्ही जसे आहोत ना तसेच राहतो. कारण आमच्यासाठी आमचा प्रत्येक भक्त हा मोलाचा असतो. पण जो प्रार्थना करतो ना तो मात्र नक्कीच बदलतो. हळूहळू अशी व्यक्ती राग सोडू लागते, द्वेष सोडू लागते, मान अपमानही बाजूला ठेवते आणि अहंकाराला देखील दूरवर नेऊन सोडते. अर्थातच आमचा भक्त आमच्या मार्गात आल्यानंतर पूर्णपणे बदलून जातो आणि खऱ्या अर्थाने तो एक मनुष्य म्हणून तयार होतो. अरे जेव्हा आमचा भक्त अशा पद्धतीने परिपक्व होतो तेव्हा त्याची प्रार्थना आमच्यापर्यंत आपोआपच पोहोचते. जेव्हा तो अहंकारापासून लांब राहतो तेव्हाच खऱ्या अर्थाने त्याची पावलं प्रगतीच्या दिशेने वळतात.
जेव्हा जेव्हा तुला नकारात्मक गोष्टी त्रास देऊ लागतील ना, तेव्हा फक्त तुझ्या मनाला एकच गोष्ट सांग की सगळं काही ठीक होणार आहे आणि सगळं चांगलं होण्यासाठी तुझी ही स्वामी माऊली तुझ्यासोबत आहे. इतकासा जरी विश्वास तू आमच्यावर ठेवलास आणि तुझ्या अंतर्मनाकडे तू जर सकारात्मक विचार पाठवलेस तर तुझे वाईट दिवस देखील लवकर निघून जातील. तुझ्यासमोर आलेल्या परिस्थितीला तू कधीही घाबरू नकोस. तू फक्त विश्वास ठेव, आम्ही सगळं काही सांभाळून घेऊ. आणि एक गोष्ट सदैव लक्षात ठेव, सुखात आम्ही तुझ्या पाठीशी असलो तरीही दुःखात मात्र तुझ्या सोबत असू. कोण काय म्हणत आहे हे सोडून त्यांना म्हणायचं ते म्हणू दे. म्हटल्याने काहीही होत नाही. तुला माहीत आहे ना, तुझा स्वामी तुझ्यासोबत आहे, तर मग सगळं काही चांगलंच होणार आहे. म्हणून सांगतो, म्हण आणि मन प्रत्येकासमोर मांडत बसू नये. कारण अर्थ न कळलेली म्हण आणि अर्थात बुडालेलं मन प्रत्येकाला झेपेलच असे नाही. लोकांना प्रत्येक गोष्टीचं उत्तर देणं गरजेचं कधीच नसतं आणि मनातल्या सगळ्याच गोष्टी सगळ्यांना सांगणं देखील गरजेचं नसतं. अरे, जीवनातील काही गोष्टी तुझ्यासाठी जपून ठेव. ज्या दुसऱ्यांना जेवढ्या समजत नाहीत ना, तेवढं तुझं आयुष्य चांगल्या पद्धतीने जात असतं आणि तुझ्यासाठी हे आयुष्य जगणं खूप सुंदर होऊन जातं. म्हणून काही गोष्टी फक्त तुझ्यापुरत्या मर्यादित ठेव आणि कुणाला सांगाव्याशा वाटल्या तर हक्काने आम्हाला सांग. कारण तू सांगितलेल्या गोष्टी आम्ही फक्त आमच्यापर्यंत ठेवतो, त्याचा गैरफायदा घेऊन इतरांना सांगत नाही. अरे, तुला मिळालेलं हे आयुष्य आम्ही दिलेली एक अनमोल भेट आहे. म्हणून हे आयुष्य जगत असताना फक्त हिरमसू नकोस. एक फूल नाही म्हणून रूपाला तोडू नको. सगळंच मनासारखं होईल असं मानू नको. पण कधी कधी तुझ्या गोष्टीचा विचारही करत नाही त्या गोष्टी देखील तुझ्यापर्यंत येऊन पोहोचतात. अरे, एखाद्या वेळेस तुझी इच्छा बोलून दाखवतो, ती पूर्ण होत नाही. पण कधी कधी न मागता देखील तुला बरंच काही मिळालेलं असतं. याकडे आवर्जून लक्ष दे. अरे, जेव्हा तू अशा प्रकारे समाधानी राहतोस तेव्हाच खऱ्या अर्थाने तुला सुखाची व्याख्या समजते. मग तुझं आयुष्य अजून सुंदर होतं. तुझं आयुष्य जर तुला सुंदर बनवायचं असेल तर निश्चितच आमचं नाम तुझ्या मुखात राहू दे आणि समाधान शोधण्याचा प्रयत्न कर. आयुष्य जितकं अवघड वाटतं ना, तितकं ते कधीही अवघड नसतं. पण मनुष्य मात्र त्या आयुष्याला अपेक्षांच्या ओझ्याखाली दाबून टाकतो आणि मग हे आयुष्य खूप खडतर होतं. म्हणून अपेक्षा आवर्जून ठेवाव्यात, परंतु तू तुझ्या या स्वामी माऊलीकडून जगाकडून नाही. आणि ज्या तुझ्या इच्छा अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी तू देखील स्वतःच्या मनाची तयारी कर. प्रामाणिकपणे कष्ट कर. जेव्हा तू प्रामाणिकपणे कष्ट करशील, आमचं नाम सदैव तुझ्या मुखात ठेवशील, तेव्हा आम्ही देखील तुझ्या मदतीसाठी येऊ आणि तुला सांगू, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. बाळा, तुझ्या मनात जे विचारांचे वादळ उठलेले आहे, जे वादळ तुझ्या मनात थैमान घालत आहे, ते वादळ नकारात्मकतेचे वादळ आहे. तुझ्या मनात, तुझ्या घरामध्ये जी एक प्रकारची शांतता पसरलेली आहे, एक प्रकारचे काळे अशी अंधारी वातावरण तुमच्या सर्वांच्या आतमध्ये तुमच्या घरामध्ये पसरलेले आहे, ते सर्व वातावरण, ती नकोशी वाटणारी शांतता, तो भीतीदायक असा काळोख, अशी एक अंधारी तुमच्या घरात पसरलेली आहे. जी शांतता तुमच्या सर्वांच्या मनामध्ये, तुमच्या घरामध्ये पसरलेली आहे, ती एक प्रकारच्या मोठ्या संकटाच्या आधीची शांतता आहे, हे लक्षात घ्या. तुमचे नकारात्मक विचार या संकटाला आमंत्रण देत आहेत. त्यामुळे वेळीच सावध व्हा. तुम्हाला जर तुमच्या आयुष्यात, तुमच्या घरात कोणत्याही प्रकारचे संकट नकोसे असेल, कोणत्याही प्रकारचा वादविवाद जर नकोसा असेल, तर पहिल्यांदा तुमच्या विचारांची दिशा बदला. तुमच्या नकारात्मक विचारांना सकारात्मक विचारांकडे वळवा. ज्या वेळेस तुम्ही चांगला, सकारात्मक, आनंदी विचार कराल, तेव्हा तुमचे मन, तुमची आत्मा ही प्रसन्न राहील. आणि ज्या वेळेस तुमचे मन, तुमची आत्मा प्रसन्न होईल, तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर हसू येईल. तुम्हाला चांगले असे विचार सुचू लागतील. तुमच्या चांगल्या विचारांनी, तुमच्या हसऱ्या विचारांनी तुमच्या घरातील व्यक्तींच्या डोक्यात जे नकारात्मक विचार थैमान घालत आहेत
ते विचार देखील तुमच्या सकारात्मक बोलण्याने, हसण्याने, तुमच्या आनंदाने ते विचार निघून जातील. हे लक्षात ठेवा. बाळांनो, हाताची बोटे सारखी नसतात. त्यामुळे तुम्ही इतरांच्यात बदल घडवू शकत नाही. बदल हा तुमच्या स्वतः तुम्ही आणायला हवा. तुमच्या स्वतःमध्ये बदल घडवा. तुमच्यात सकारात्मक ऊर्जा भरा. म्हणजे तुमच्या त्या सकारात्मक ऊर्जेने तुमचे परिवार, तुमचे घर हे उजळून निघेल. जी संकटाची चाहूल तुम्हाला लागत आहे ते संकट लांबूनच त्यामुळे पळून जाईल. बाळा, यासाठी तुला तुझी सकारात्मक ऊर्जेत वाढ करणे खूप गरजेचे आहे. आणि तुझी सकारात्मक ऊर्जा वाढवण्याचा उपाय एकच आहे, आणि तो उपाय म्हणजे भगवंताचे नामस्मरण. बाळा, तुझ्या भगवंतावर पूर्ण विश्वास ठेव आणि तुला मिळेल तसे तुझे काम करत करत देखील तुम्ही नामजप करू शकता. जितके जास्त तुम्ही नामजप कराल तेवढा तुमच्या भोवतीचे सकारात्मक ऊर्जेचे वलय हे वाढत जाईल. आणि तुमच्या या सकारात्मक ऊर्जेच्या वलयाने तुमच्या घरात एक प्रसन्नदायी असे वातावरण तयार होईल. एक प्रकारचा सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होईल. त्यामुळे आम्ही तुझी आई आहोत. तुला जे आम्ही सांगत असतो त्याकडे कधीच दुर्लक्ष करू नकोस. तुमच्यावर संकट येण्याआधीच आम्ही तुम्हाला कोणत्या ना कोणत्या माध्यमातून आधीच सावध करत असतो. जो आमच्या इशाऱ्यांना समजतो, आमच्या सूचनांचे पालन करतो, त्याचे सर्व कल्याणच होत असते, हे लक्षात ठेवा. त्यामुळे तुझ्या परिवारातील लोकांकडे तू आशेने पाहू नकोस. हाताची बोटे सारखी नसतात. त्यामुळे प्रयत्न हे तुलाच करावे लागणार आहेत. कारण तुझा आमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही आमचे सच्चे भक्त आहात. त्यामुळे तुम्हीच तुमच्या परिवारावर, तुमच्यावर आलेले हे संकट तुम्ही दूर करू शकता. एवढी शक्ती, तेवढी सकारात्मक ऊर्जा तुमच्यामध्ये आहे. त्यामुळे बाळा, तू प्रयत्न कर. मनापासून नामजप कर. तुला जसा वेळ मिळेल तसे तू नामजप करायला चालू कर. जितके जास्त तुम्ही नामजप कराल तेवढी तुमची सकारात्मक ऊर्जा वाढेल. आणि त्या सकारात्मक ऊर्जेमुळे जे येणारे संकट आहे ते लांबूनच दूर होऊन जाईल. काळजी करू नकोस. तू घाबरू नकोस. तू फक्त नामस्मरणाकडे तुझे लक्ष लाव. बाकीचे सर्व आम्ही पाहून घेतो. तुझी ही आई तुझ्यासोबत असताना तुला घाबरण्याचे काहीच कारण नाही. काळजी करू नकोस. सगळे नीट होणार बाळा. तुझा या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस. बाळा, एवढी स्वतःची चिडचिड करून घेऊ नकोस. स्वतःला एवढा त्रास करून घेऊ नकोस. त्या लोकांनी तुला आजपर्यंत खूप त्रास दिलेला आहे. तुझा खूप छळ केलेला आहे. त्या लोकांनी त्यांचे कर्म हे खूप वाईट केले आहे आणि त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा ही मिळणारच आहे. त्यांनी जेवढा त्रास तुम्हाला दिलेला आहे त्यापेक्षा दुपटीने त्यांना भोगावा लागणार आहे. त्यामुळे तू काळजी करू नकोस. त्या लोकांना त्यांच्या कर्माचे भोग हे भोगावेच लागणार आहे. पण त्यांच्याविषयी वाईट शब्द बोलून तुम्ही तुमचे कर्म वाईट करून घेऊ नका. तुम्ही शांत राहा. संयम ठेवा. वेळ आली की त्यांना शिक्षाही मिळणारच आहे. पण तोपर्यंत तुम्ही शांत राहून पूर्ण विश्वास ठेवून तुमचे कर्म, तुमचे काम तुम्ही प्रामाणिकपणे आणि आनंदाने करत राहा. तुम्ही रागाला यावे, तुम्ही चिडचिड करावे, यासाठीच समोरची व्यक्ती तुम्हाला त्रास देत असते. कारण तुम्ही केव्हाही आनंदी, समाधानी राहू नये हीच त्या व्यक्तीची इच्छा आहे. आणि ज्या वेळेस तुम्ही रागराग करता, चिडचिड करता, तेव्हा तुम्ही स्वतःहूनच त्या व्यक्तीची इच्छा पूर्ण करत असता, हे लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्हाला त्रास देत असलेल्या व्यक्तीला जर त्रास व्हावा असे वाटत असेल तर त्या व्यक्तीचा रागराग, चिडचिड न करता, त्या व्यक्तीविषयी वाईट रागाने न बोलता तुम्ही फक्त आनंदी राहा, समाधानी राहा. त्या व्यक्तीकडे, त्या व्यक्तीच्या वागण्याकडे, बोलण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करा. तुमचा प्रत्येक क्षण आनंदाने जगा. तुमचा तो आनंदच त्या व्यक्तीच्या दुःखाचे कारण ठरणार आहे. तुमचा आनंद, तुमचे त्यांच्याकडे करत असलेले दुर्लक्ष हेच तुमचे हत्यार आहे. हे लक्षात ठेवा. बाळा, वाईट बोलून तुमचे कर्म तुम्ही वाईट करू नका. कारण तुम्ही केलेल्या वाईट कर्माचे फळ पुन्हा तुमच्याकडेच परत येत असते. त्यामुळे फक्त स्वतःच्या कर्मांकडे लक्ष द्या. इतरांच्या कर्माकडे पाहण्यासाठी आम्ही आहोत. तू फक्त तुझ्या कर्मांकडे लक्ष दे. नेहमी चांगलेच कर्म करत राहा.
नेहमी आनंदी राहा. ज्यांनी तुला त्रास दिलेला आहे त्यांना आम्ही पाहून घेतो. तू फक्त आनंदी राहा. आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत आहे. तू काळजी करू नकोस बाळा. तुझा जर आमच्यावर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. तुझे कल्याण होईल. स्वामी भक्तांनो, तुम्हाला जर आधीचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका. तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका, कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. ज्यांना तुमच्या अश्रूंची किंमत कळत नाही त्यांच्यासाठी रडू नका, कारण ज्यांना तुमच्या अश्रूंची किंमत कळते ते तुम्हाला रडूच देणार नाहीत. काही लोक तुमच्या आयुष्यात दाखवण्यासाठी चांगले बनतात, पण ते विसरतात की देव त्यांना बाहेरून नाही तर आतून ओळखतो. वाईट लहान असो किंवा मोठं नेहमीच विनाशाकडे नेत असते, कारण बोटीला होल लहान असो किंवा मोठे ते बोट बुडवतेच. माणसाचे संपूर्ण जीवन त्याच्या कृतीतून निर्माण होते. जसा कृती करतो तसाच बनतो. आयुष्यात जेव्हा कधी वाईट वेळ येते तेव्हा धीर धरा. वेळ कोणतीही असो ती नक्कीच निघून जाते, पण सोबतच काहीतरी शिकवून जाते. जेव्हा मन कमकुवत असते तेव्हा परिस्थिती समस्या बनते. जेव्हा मन स्थिर असते तेव्हा परिस्थिती आव्हान बनते. जेव्हा मन मजबूत असते तेव्हा परिस्थिती आव्हान बनते. जेव्हा मन मजबूत असते तेव्हा परिस्थिती संधी बनते. देवाला नाही तर आपल्या कर्माला घाबरा, कारण देव माफ करतो पण कर्म कधीच माफ करत नाही. जर तुम्ही गमावण्याची कल्पना करू शकत नसलेली एखादी गोष्ट देवाने काढून घेतली असेल तर तो तुम्हाला नक्कीच काहीतरी देईल, ज्याचा तुम्ही कधी विचारही केलेला नसेल. जे येणार आहे ते कालपेक्षा नेहमी चांगलं असेल, हा एक विचार तुम्हाला आयुष्यात कधीही निराश होऊ देणार नाही. जर तुमच्या उपस्थितीने कोणी त्याचे दुःख विसरत असेल तर हेच तुमच्या उपस्थितीचे महत्त्व आहे. समुद्रात कितीही मोठी वादळे आली तरी समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही. तसेच तुमच्या मनात कितीही वाईट विचारांचं वादळ सुरू असलं तरी तुमचं मन विचलित होऊ देऊ नका. राग हा वाईट असतो, पण तो जिथे गरजेचा असतो तिथे तो दाखवलाच पाहिजे. नाहीतर चूक करण्याला आपण चूक करतोय हे कळणार नाही आणि तो नेहमी तुमच्याशी तसाच वागेल. जीवनाच्या नावेत विचारपूर्वक चाला. ती तरंगते तेव्हा किनारा नसतो आणि जेव्हा ती बुडते तेव्हा आधार नसतो. जर तुम्हाला विश्वास आहे की देव तुमच्या पाठीशी आहे, मग तुमच्या विरोधात कोण कोण आहे त्याने काय फरक पडतो. जर तुम्ही सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ टाईप करा. आपण जसे आहोत तसे स्वतःला स्वीकारले पाहिजे, कारण जगात आपल्यापेक्षाही कोणीतरी कम नशिबी असतं. ज्या लोकांनी तुम्हाला निराश केलं त्यांना दोष देऊ नका, स्वतःला दोष द्या, कारण तुम्ही त्यांच्याकडून जास्त अपेक्षा ठेवल्या होत्या. जेव्हा काही माणसांना तुमच्यातलं चांगलं सहन होत नाही तेव्हा ते इतरांना तुमच्यातलं वाईट सांगायला सुरुवात करतात. माणसाचा जन्म हा प्रत्येक घरात होतो, परंतु माणुसकी ठराविक ठिकाणी जन्म घेते व माणुसकी जेथे जन्म घेते तेथे परमेश्वर जन्म घेतो. स्वामी सांगतात, ज्यांचा माझ्यावर विश्वास आहे ते आज कमेंट बॉक्समध्ये एकदा ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ असं जरूर लिहितील. कुठली गाठ बांधायची आणि कुठली गाठ सोडायची हे ज्याला कळतं, कुठलं नातं ठेवायचं आणि कुठलं विसरायचं हे ज्याला कळतं, ते आयुष्यात सखोल यशस्वी होतं. अर्थाचा अर्थ जाणून न घेता अनर्थ करणाऱ्या लोकांच्या नादी लागून वेळ फुकट घालवण्यापेक्षा त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेले बरे. दुःखी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात प्रार्थनेसाठी जोडलेल्या 2 हातांपेक्षा अधिक उपयुक्त आहे. काही वेळा नियती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित संकट देते, ते फक्त आपलं कोण आणि परकं कोण हे ओळखण्यासाठी. कधीही शोधायचा प्रयत्न करू नका की देव आहे की नाही. शोधण्याचा प्रयत्न करा की आपण माणूस आहोत की नाही. चुकीचं वागणाऱ्याला एक वेळ चुकीची जाणीव करून द्यावी. कदाचित तो आपली चूक सुधारून चांगला वागू लागेल. मात्र गद्दारी करणाऱ्याला कधी माफी देऊ नका, कारण जो एक ना एक दिवस आपल्याला परत खंजीर खुपसणारच आहे. कोणी कितीही तुला चुकीचं किंवा खोटं समजू देत, पण जर तू खरा असशील आणि तुझी श्रद्धा माझ्यावर जर असेल तर तुला काळजी करण्याची गरज नाही.
जी माणसं समजावूनसुद्धा समजत नाहीत अशांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करणे टाळा. समुद्र खारट होता, खारट आहे आणि खारट राहणार. त्यात साखर मिसळून काही फरक पडणार नाही. सगळ्यांना आपण मानायचं, पण सगळ्यांपासून 4 हात लांब राहायचं. कारण या कलियुगात कोण कधी धोका देईल ते सांगता येत नाही. आयुष्यात भरपूर चुका केल्या असतील, पण अभिमान मात्र एका गोष्टीचा आहे की आजपर्यंत स्वतःच्या स्वार्थासाठी कोणाचा फायदा घेतला नाही. आज 12 मिनिटे तुम्ही काहीही करून हा संदेश ऐकून बघा. हवेत तर पक्षीसुद्धा उडतात आणि माशा पण उडतात, पण उडून कुठे बसतात यावर त्यांची लायकी ठरते. स्वामी सांगतात, ज्या माणसांना नात्याचा तळ फक्त तहान लागल्यावरच आठवतो त्या लोकांना कधी पाणी पाजू नका. रिकामं तळं भरणाऱ्यांना मदत करा. समजतंय ना? ही गोष्ट आयुष्यात लक्षात ठेवा. हे नेहमी लक्षात ठेवा. जे आपण दुसऱ्यांना देतो ते पैसे असो, दान असो, आपले कर्म असो, दुःख असो वा सुख असो, ते परतावा आपल्याला सुद्धा मिळत असतो. काही वेळा आयुष्यात आपल्याला त्रास होणे गरजेचे असते. आपण वाईट आहोत म्हणून नाही, तर आपलं वागणं कुठे थांबवायचं हे कळण्यासाठी. प्रामाणिकपणे उभे राहून यश मिळत नाही असे म्हणतात, पण प्रामाणिक राहणे हेच मोठे यश आहे. बोलायला शिका, कारण अन्याय हा नेहमी शांत व्यक्तीवर होत असतो. सृष्टीचा नियम आहे, बळी हा नेहमी बकराचा दिला जातो, वाघाचा नाही. स्वामींवर विश्वास ठेवा. माझं पण चांगलंच होईल, कारण स्वामींना माहीत आहे मी कधी कोणाचं वाईट केलं नाही. कोणाचे चांगले झाले तर त्यांना द्वेष करू नका, कोणाचे वाईट झाले तर त्यांना हसू नका. वेळेचे नेहमी भान ठेवा, कारण चांगली वाईट वेळ सांगून येत नाही. आता थोडं स्वतःसाठी जगायचं आहे. खूप निभावली नाती, खूप सांभाळली दुसऱ्यांची मंत्री, पण आता स्वतःसाठी यशस्वी ठरायचं आहे. गरजेपेक्षा जास्त वेळ आणि इज्जत कधी कोणाला देऊ नका. स्वामी सांगतात, गरजेपेक्षा जास्त वेळ दिलेली इज्जत आणि वेळ आपल्याला त्याच्या नजरेत कायमचा पूर्णपणे व्यर्थ बनवतो. काळ कितीही वाईट असू द्या, ज्यांच्या हृदयात श्री स्वामी समर्थ आहेत त्यांचा कधी पराभव होत नाही. स्वामींकडे तुमचा भार कमी व्हावा यासाठी प्रार्थना करू नये. तो भार तुम्हाला पूर्णपणे नेण्याची ताकद तुमच्या खांद्यात अजून द्यावी अशी स्वामींकडे प्रार्थना करा. स्वामी सांगतात, एकनिष्ठ राहा, सगळी कामे होतील. कारण देवाच्या दरबारात सुद्धा निष्ठेला आणि कष्टाला किंमत आहे. आपल्या कामाला कोण आले यापेक्षा आपण कोणाच्या कामी आलोत अशी वृत्ती ठेवा. जीवनात नक्की यशस्वी व्हाल. मी निघालो सुखाच्या शोधात, वाटेत उभा असलं दुःख, म्हणतं मला सोबत घेतल्याशिवाय तुला खरा पत्ता मिळणार का? कधी खोट्या भ्रमात जगण्यापेक्षा वास्तव्याचे चटके बसलेले चांगले. असे असताना निदान पुढे जाऊन आयुष्याची राखरांगोळी तरी होणार नाही, हे नेहमी लक्षात ठेवा. या जगात नाती तर सर्व जोडतात, पण नात्यापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते. आनंद नेहमी चंदनासारखा असतो. दुसऱ्यांच्या कवळावर लावला तर आपलीच बोटे सुगंधित करतो. असलेल्या परिस्थितीत सुखाने जगायची सवय लागली की नसलेल्या गोष्टीचे दुःख आपल्याला वाटत नाही. जे काही चालू आहे तुमच्यासोबत ते फक्त थोड्या वेळापुरतं आहे. अजून थोडे दिवस विश्वास ठेव, सगळं काही ठीक होईल. जिथे चुकतंय तिथं खरं बोलण्याची हिंमत ठेवा. जगाला नाही तर मनाला नक्की समाधान मिळेल. बऱ्याच वाईटाचे, खऱ्या खोटाचे, पाप पुण्याचे साक्षीदार या जगात केवळ 2 आहेत. एक माणसाचा आत्मा आणि दुसरं स्वतः परमात्मा. रिकाम्या भांड्यावर झाकड आणि चुकीच्या विचारांवर पाठ राखणं काही उपयोगाची नसते. सर्व काही ईश्वर करतो. करणारा व्यक्ती फक्त ईश्वर आणि आपण निमित्त मात्र असतो. कुणालाही जे काही मिळते ते ईश्वरामुळे. देणारा माणूस फक्त ईश्वर असतो. त्या ईश्वरावरती आपला विश्वास असणे गरजेचे आहे. प्रेम, विश्वास, त्याग आणि समर्पण या 4 गोष्टी फक्त त्याच व्यक्तीबद्दल मनात बाळगाव्या जी व्यक्ती आपल्या पाठीशी देखील उभी असते. श्री स्वामी समर्थ म्हणजे असे नशीब जे भेटते पुण्याईने. श्री स्वामी समर्थ म्हणजे असे पुण्य जे भेटते नशिबाने. स्वामी समर्थ नामाचा जप घेण्याची तुम्हाला सुद्धा संधी मिळत असेल तर तुम्ही खूपच भाग्यवान आहात. विश्वातील असा एक दरबार आहे जिथे कोणीच कधी रिकाम्या हाती परत जात नाही. तो म्हणजे श्री स्वामींचा दरबार. तुझ्या अंतरात्म्यात आहे मी, तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला मी एकटे सोडणार नाही. जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी त्यात तुला मार्ग दाखवत असणार आहे मी. स्वामी सांगतात, का भरकटत आहेस? स्वतःला मी तुझ्यात आहे ठणकावून सांग. तुझ्या मनाला जो व्यक्ती स्वतःवरती आणि स्वतः स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवतो त्याला कधी कोणत्या गोष्टीची स्वामी कमी होऊ देत नाहीत. स्वामी सांगतात, माणूस कितीही आपल्या बुद्धीनुसार, शक्तीनुसार जीवन जगत असला तरी नियतीने मांडलेला डाव
आणि नियतीने ठरवलेला शेवट हा त्याला स्वीकारावाच लागतो. जर त्याने स्वीकारला नाही तरी त्याला तो मिळणारच असतो. बाळा, विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात दिवस घालवा. कारण विचाराने माणूस जिथे आहे तिथेच राहतो आणि प्रयत्नाने प्रगतीच्या मार्गावर चालायला सुरुवात करतो. स्वामी सांगतात, आपण ज्या कर्माने दुसऱ्याला छळतो त्याच कर्माने आपला सर्वनाश होतो. कितीही ताकद, पैसा असू द्या, म्हणून वाटेल त्या मनाला लागलेलं असं बोलून दुखावू नका, कारण नियती बदला घेतेच. जेव्हा एखाद्याच्या अनुपस्थितीमध्ये तू निंदानालस्ती करतो तेव्हा तू त्याची व्यथा ही पूर्णपणे स्वतःवर घेतो. स्वामी सांगतात, प्रत्येक गोष्टीची कदर करायला शिका, कारण ना आयुष्य परत येतं, ना आयुष्यातून गेलेली माणसे, नाही गेलेली वेळ. स्वामी म्हणतात, प्रत्येक गोष्ट मनासारखी झाली असती तर आनंद नावाच्या शब्दाला काही किंमत राहिली नसती. सोनं ठेवायला लॉकर सहज मिळून जाते, पैसा ठेवायला बँक सहज मिळून जाते, पण मनातील गोष्ट सांगायला एखादा माणूस मिळणं खूप भाग्य लागतं. सर्व दिवस हे शुभ असतात, फक्त आपलं मन निर्मळ असायला हवं. 4 पैसे कमी कमवा, पण माणसं आणि माणुसकी भरपूर कमवा, कारण आयुष्याच्या शेवटी माणूसच माणसाला खांदा देतो, पैसा नाही. प्रतीक्षा त्या व्यक्तीची करायची जो भावना न छळता तुमच्या हृदयाला स्पर्श करतो. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या स्वामींच्या अभिवचनावर लक्ष ठेवा. स्वामी आपल्या पाठीशी प्रत्येक वेळेला आहेत, या गोष्टीवरती विश्वास ठेवा. ज्यांना धन कमवायचे त्यांना कणसुद्धा वाया घालवू नये, आणि ज्यांना ज्ञान कमवायचं आहे त्यांनी एक क्षणसुद्धा वाया घालवू नये. स्वामी सांगतात, खूप दूरवर पाहण्याच्या नादात व्यक्ती जवळ पाहणे सोडून देतो. खूप गोष्टी अगदी जवळ येऊन तो सोडून देतो. जसं सुंदरता नसली तरी चालेल, पण स्वभाव पाहिजे. त्याच प्रकारे पैसा नसला तरी चालेल, पण समाधान पाहिजे. खरी जवळ अशी माणसं तीच असतात जी केवळ तुमच्या आवाजावरून तुमचं सुख व दुःख समजून घेतात. बेडकाला सोन्याच्या विटेवर ठेवलं तरी तो गटारातच उडी मारणार. काही लोकांचं सुद्धा असंच असतं. एकदा जर का स्वामींवर विश्वास ठेवला तर काही झालं तरी तो हटू द्यायचा नाही. काही वेळा आयुष्य आपल्याला त्रास देतं, त्रास होणं गरजेचं असतं. आपण वाईट आहोत म्हणून नाही, तर चांगलं वागणं कुठेपर्यंत चांगलं ठेवायचं आणि कुठे गेल्यानंतर आपल्याला चांगलं वागणं थांबवायचं आहे हे कळण्यासाठी. स्वामी म्हणतात, मी कायम तुमच्यासोबत आहे, फक्त श्री स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा. समजूतदारपणा आणि शांतता हे वयावर नाही, तर आपल्याला आपल्या आयुष्यात जे अनुभव येतात त्या अनुभवांवरती पूर्णपणे अवलंबून असते. स्वामी कायम म्हणतात, मी त्यांच्यासोबत आहे, सदैव आहे, जे स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवतील. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्वामी तुम्हाला साथ नक्की देतील. खोट्या लोकांसोबत राहण्यापेक्षा एकटे राहणे कधीही चांगले. कमीत कमी आयुष्य हे शांतपणे तरी निघेल. स्वामी सांगतात, बऱ्याच वेळेला संकटे हे तुमच्या आयुष्यात नक्की येतील. त्या संकटांचा सामना करायला शिका. जर तुम्हाला एखाद्या गोष्टीची किंमत नसेल तर पुढच्याला तुमच्या कष्टाची सुद्धा किंमत राहणार नाही. स्वामी बोलतात, एक गोष्ट लक्षात घ्या, जर श्रद्धा आणि विश्वास योग्य ठिकाणी असेल तर याचा तुम्हाला अनुभवसुद्धा चांगलाच येतो. स्वामींच्या प्रत्येक निर्णयावर खुश राहायला शिका, कारण 100% स्वामी आपल्याला ते नाही देत जे आपल्याला चांगलं वाटतं. स्वामी आपल्याला ते देतात जे आपल्यासाठी योग्य आहे. स्वामी नावावर तुमचा विश्वास असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, कारण ते आपली साथ प्रत्येक वेळेला देत आहेत. डोळे बंद करून बघा, तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांचे रूप दिसून येईल. त्यांच्यावरती विश्वास ठेवून बघा, तुम्हाला प्रत्येक वेळेला स्वामी तुमच्या जवळ येताना दिसून येतील. स्वामी प्रत्येक संकटात तुमची मदत करत असतात. स्वामी कायम सांगतात, जिद्द आणि स्वामींवरील भक्ती अशी ठेवायची की नशिबात नसलेल्या गोष्टीसुद्धा मिळायला पाहिजेत. आयुष्यात कितीही संकटे येऊ द्या, आपल्या मनात एवढं सांगायचं, आपण अक्कलकोटवरती विश्वास ठेवायचा आहे, कारण तिथे आपले स्वामी आहेत. स्वामी आपल्याला कधी कुठल्या संकटात अडकू देणार नाहीत, म्हणून त्यांच्यावरती विश्वास ठेवून चला. समजूतदारपणा आणि शांतता हे वयावर नाही, तर आयुष्यात आलेल्या अनुभवांवर अवलंबून असते. जीवनात स्वतःला आलेल्या अपयशाला कधी दुसऱ्याला कारणीभूत समजू नका, कारण दिवा विझवायला नेहमी हवाच कारणीभूत नसते. कधी कधी दिव्यात तेल कमी असते. त्याप्रकारे प्रत्येक वेळेला दुसऱ्यामुळेच अपयश तुम्हाला मिळेल असे नाही. कधी कधी तुमची मेहनतसुद्धा कमी असू शकते. तुम्ही आनंदी राहून जितक्या प्रमाणात ऋण व्यक्त कराल त्यापेक्षा जास्त प्रमाणात तुमच्यावर ऋण व्यक्त करण्याचे प्रसंग येत राहतील. सुख शोधून सापडत नसते, त्याला प्रत्येक गोष्टीत सापडावं लागतं. जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगू नका, कारण हसून ऐकलं जाईल आणि नंतर त्यालाच भला मोठा तमाशा केला जाईल.
त्यापेक्षा आपलं टेन्शन तर आपणच जपा. स्वामी नामाचा निदान जाप केला तर मन शांत तरी राहील. लोक म्हणतात पहिल्यासारखे दिवस राहिलेले नाहीत. खरं तर दिवस तेच आहेत. लोक बदललेत. खूप मोठे व्हा, अवघड जग जिंका, परंतु सावली देणाऱ्या वृक्षाला आणि आधार देणाऱ्या माणसाला कधी विसरू नका. जेव्हा आपण कोणासाठी काहीतरी आणि कुठेतरी चांगलं करतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगलं घडत असतं. आहारात सत्व, वागण्यात तत्व, बोलण्यात ममत्व असेल तर जीवनाला महत्त्व येऊन जातं. अडचणी कितीही येऊ द्या, प्रारब्धाच्या पुढे कोणीही जात नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, वादळात दिवा लावण्याचे स्वप्न बाळगा. नियती स्वतः मदत करेल. हातातलं गेलं तरी नशिबातलं कोणी घेऊन जाऊ शकत नाही. कारण फुकटाचं पुरत नाही आणि कष्टाचं सरत नाही. हातात हात घेतला तर मैत्री दोते, दोन्ही हात सोडले तर भक्ती होते, आणि कुणाला हात दिला तर मदतीचा तरी मदत होते. त्याचप्रमाणे हात पुढे केलं तर अशक्यही ते शक्य होते. स्वामी सांगतात, मी प्रत्येक वेळेला तुमची मदत करतोय. कधीही तुम्हाला मी हरू देणार नाही. प्रयत्न सोडू नका. सुरुवात नेहमी कठीण असते. स्वभाव हा गणितातल्या शून्यासारखा असावा. ज्याच्यासोबत कोणी असो त्या किंमत नेहमी जास्त असते. लक्षात घ्या, स्वतःवर विश्वास ठेवा. स्वतःला कधी कमी समजू नका. स्वामी या नावात एक ताकद आहे. सगळ्या संकटांना भिडण्याची हिंमत आहे. जगण्याची जिद्द आणि स्वामी भक्त असल्याने आयुष्यालाच खरी किंमत आहे. स्वामी कायम सांगतात, प्रत्येक वेळेला ते माझ्या सोबत असतील. मी त्यांचीच मदत करेन. अत्यंत कठीण प्रसंगात शेवटच्या क्षणाला होणारा चमत्कार म्हणजे स्वामी समर्थ आहेत. स्वामी सांगतात, स्वामी म्हणतात, ठाम राहायला शिका. तुमचे निर्णय चुकत असतील तरी हरकत नाही, कारण मी आहे ना. तुमच्या पाठीशी कोणी आपल्याला वाईट म्हटलं तर फारसं मनावर घेऊ नये, कारण या जगात कोणीच कोणाचं नसतं. ज्याला सगळे चांगले म्हणतील. फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण ज्यांनी सगळ्यांचा विचार केलाय त्यांची प्रगती कायम होत असते. स्वामी सांगतात ना, तीच नाव तीच जपा आणि नाती तीच जपा. तुम्हाला आयुष्यात काहीतरी आपलेपणा देतील. नामस्मरण स्वामींचे करा आणि नाती अशी ठेवा जे तुम्हाला तुमच्या आयुष्यात कधी एकटे पडू देणार नाहीत. रडू तर येत होतं, पण डोक्यात एक गोष्ट सुद्धा येते होती की स्वामी आपल्यासोबत आहेत आणि त्यांची इथे लीला आहे. त्यामुळे आपण काय होतं ते पाहायचं आहे. स्वामींवर विश्वास असेल तर प्रत्येक वेळेला आपल्याला स्वामी साथ देताना नक्की दिसतील. प्रत्येक संकटात स्वामीच आपली मदत करतात. फक्त विश्वास ठेवावा लागतो स्वामींवर आणि श्री स्वामी समर्थ नामावर. तुम्ही काय हवं याकडे लक्ष न देता तुम्ही त्याच्यासाठी काय करताय याकडे लक्ष द्या. आयुष्यात येऊ द्या संकटांच्या कितीही लाटा. स्वामी दाखवणार संकटातून बाहेर येणाऱ्या वाटा. स्वामी समर्थांवर आपला विश्वास आहे, त्यामुळे आयुष्यात कोणत्या गोष्टीची काळजी करण्याची गरज नाही. आज स्वामी सांगतात, स्वामी सर्व काही तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे नक्की देतील. स्वामींवरती आणि स्वामी समर्थ महाराजांच्या विश्वनामस्मरणावरती आपला विश्वास असायला हवा. ज्या व्यक्तींना वाटतं त्यांच्या आयुष्यात खूप मोठी संकटे आहेत, त्यांनी एक गोष्ट कायम लक्षात असायला हवी. संकटे तर प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत. प्रत्येकाला संकटे ही येतच असतात. त्या संकटांचा जो सामना करून पुढे जाईल तो आयुष्यात खरा यशस्वी होत असतो. स्वामींवर आणि स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणावर जर आपला खरंच विश्वास असेल तर आपल्याला प्रत्येक संकटामध्ये स्वामी स्वतः मदत करून दिसतील. स्वामी कायम सांगतात, आयुष्यात प्रत्येकाला संकटे येतात. त्या संकटांचा सामना केला तरच तो पुढे जाईल. स्वामी कायम सांगतात, संकटांचा सामना केल्याशिवाय यश तुम्हाला मिळणे जणू शक्यच नाही. प्रत्येक संकटात स्वामी तुमची साथ देतात. फक्त श्री स्वामी समर्थांवर आणि स्वामी समर्थ नामावरती आपला विश्वास असायला हवा. स्वामी सांगतात, एक गोष्ट लक्षात घ्या, तुमच्या आयुष्यात संकटे अपार आहेत. प्रत्येक संकटात फक्त स्वामी तुम्हाला साथ देताना दिसतील. स्वामींनी तुमची साथ दिली आहे आणि प्रत्येक वेळेला स्वामी तुझी साथ देत आहेत. फक्त डोळे बंद करून श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवा, कारण प्रत्येक संकटात प्रत्येक वळणावर स्वामीच तुम्हाला मदत करताना दिसतील. त्यांनी प्रत्येक वेळेला तुमची मदत केली आहे आणि प्रत्येक वेळेला स्वामी तुम्हाला मार्गही दाखवणार आहेत. स्वामींवर आणि त्यांच्या नामस्मरणावर जेव्हा आपला पूर्ण विश्वास असायला लागतो तेव्हा आपल्याला प्रत्येक संकटात स्वतः स्वामी समर्थ मदत करायला लागतात. संकटे प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत. प्रत्येकाला स्वामी मदत करत आहेत आणि स्वामी प्रत्येकाला मदत करत असतात. स्वामी सांगतात, कधीही स्वतःची तुलना इतरांबरोबर करू नका. मी असाच का आहे, तसाच का नाही, त्याला सगळं मिळतंय, मला का नाही.
भक्त हो श्री स्वामी समर्थ म्हणतात, मी प्रत्येक वेळेला तुला सर्व काही देत आहे. तुझा विश्वास जर माझ्यावर असेल तर या गोष्टीचा अनुभवसुद्धा तुला येईल. प्रत्येक वेळेला स्वामी तुझी मदत करत आहेत. त्यामुळे स्वामींवर विश्वास ठेव. त्यांना कानाडोळा करण्याचा प्रयत्न तू करू नकोस. स्वामींकडे तू अजिबात दुर्लक्ष करू नकोस. प्रत्येक वेळेला स्वामी स्वतः तुझी साथ देतील. देव म्हणतात, जे काही वाईट घडत आहे त्यासाठी खूप काही कारणे देखील आहेत. ते रोखण्यासाठी तुम्ही देवाकडे प्रार्थना करत आहात आणि देव तुमची प्रार्थना स्वीकार करत आहे. कधी कधी चुकीचे मार्ग तुमच्या समोर येतात, कारण त्या वाईट शक्ती विचार करतात की तुमच्या समोर या चुकीचा मार्ग दाखवल्यामुळे तुम्ही त्यावर वळाल आणि तुमच्या हातून काहीतरी चुकीचे घडेल. याचीच अपेक्षा आणि इच्छा ते वाईट विचार, शक्ती आणि खूप नकारात्मक ऊर्जा करत असते. कारण त्याच गोष्टीपासून तुम्हाला निरंतर वाचायचे आहे. देव तुमची शक्ती वाढवणारे आशीर्वाद ज्या क्षणाला तुमच्यापर्यंत पाठवतात, तेव्हा तुमची अद्भुत शक्ती तुम्ही वाढवण्यासाठी देवाचे विचार स्वीकार करावे. देवाचे बोल प्रेमाने ऐकावे, कारण तुमच्यातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकू शकतात ते फक्त देव, आणि तुमच्या विचारांना पवित्र करू शकतात ते फक्त देव, आणि तुमच्या इच्छा देखील पूर्ण करू शकतात ते देवच. जर तुम्ही देवाचे हे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा. तुमच्या प्रियजनांना 5 जणांना हा संदेश पाठवण्याची व्यवस्था करा. त्यामुळे तुम्ही अधिक सुख, संपन्नता आणि भरभराट आकर्षित करा. तुमच्या वेदना, दुःख देवाला सांगा. त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग मला स्वामी तुम्ही दाखवा असे प्रार्थनेत सांगा. कारण प्रार्थना स्वीकार केल्या जाते. प्रार्थनेचे उत्तरही तुमच्यापर्यंत पाठवले जाते. म्हणून संदेश ऐकण्यास चुकू नका. खूप काही दुर्लक्ष करू नका, कारण या संदेशातून तुमच्यापर्यंत आलेले आशीर्वाद हे तुमच्यासाठी अगणित आशीर्वाद घेऊन आलेले संदेश आहेत. कुणाचीही पर्वा न करता जेव्हा तुम्ही फक्त देवाचे स्मरण करता, काहीही चिंता न करता जेव्हा तुम्ही देवाचे स्मरण करता, तेव्हा अधिक आशीर्वाद तुमच्या दिशेने येऊ लागतात. काही चमत्कार घडू लागतात. ते सर्व काही स्वीकार करा, कारण त्यावर तुम्ही अधिक प्राप्त आहात. कारण जो कोणी देवाकडे येतो, देवाची प्रार्थना करतो, तेव्हा देव ऐकतात. तुमची प्रार्थना स्वीकार देखील केल्या जाते. तुमच्या कुटुंबातील ताणतणाव विरहित तुम्हाला जगायचे आहे. त्या ताणतणावाला तुम्हाला कुठेतरी कमी करायचे आहे, नाहीसे करायचे आहे. त्यासाठी एकच सर्वात मोठा उपाय घेऊन आलेली आहे. हा दिव्य संदेश शेवटपर्यंत ऐकल्यास तुमच्या जीवनातील ते कलह, दोष निघून जातील आणि तुम्ही आनंदाने पूर्वीसारखे जगाल. कारण देव तुमच्या पाठीशी सदैव उभा आहे. देव तुमच्या आशा, इच्छा, अपेक्षा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मनाला शांतता आणि वेगवान प्रगती देण्यासाठी तुमच्यापर्यंत आले आहेत. लवकरच तुम्ही एक आनंदाच्या सह काहीतरी भेटवस्तू प्राप्त करणार आहात. त्यासाठी देवाने तुमच्यासाठी काही नियोजन केले आहे. व्यवस्था होत आहे. दूरवर तुमच्यासाठी देवाचे कार्य सुरू आहे. अनंत काळापासून देव आहेत, आजही आहेत आणि उद्याही आहेत. कधीही मनात शंका घेऊ नका की देवाचे कार्य कुठे आहे. मला तर खूप काही त्रास होत आहे असे म्हणणे टाळा आणि त्या जागी मी आनंदी आहे, मी उत्साहाने भरलेला आहे, माझी प्रत्येक इच्छा माझा परमेश्वर पूर्ण करत आहे. माझे स्वामी सतत माझ्या पाठीशी उभे राहून माझ्या हातून चांगले कर्म घडवून घेत आहेत. माझी इच्छा पूर्ण होत आहे. मी भगवंताचा प्रिय बाळ आहे अशी प्रार्थना देवाला करा आणि मग बघा, तुम्ही देवाचा चमत्कार आकर्षित करीत आहात. देव म्हणतात, जर तुला एका उदाहरणासारखं मी काही सांगत नसेल तर त्याकडे लक्ष पुरव. बाळा, ज्या वेळेस तुम्हाला तहान लागते तेव्हा तुम्ही नुसतं दुरून त्या माठाकडे पाहत बसू शकता का? अगदी काही क्षण तुम्ही पाहू शकता, पण त्या पलीकडे जेव्हा तुम्हाला खूप तहान लागते तेव्हा तुम्हाला एकतर कुणाला आवाज देऊन त्यातील पाणी तरी मागावे लागेल किंवा स्वतः प्रयत्न करून इथे मिळवावे लागेल. हो की नाही? तुम्ही सहमत आहात ना की तुम्हाला माठाजवळ जाऊन ते पाणी प्यावे लागेल? तर मग कर्माचेही तसेच आहे. बाळा, जर तुला कर्मासाठी प्रत्येक ठिकाणी उभे राहायचे आहे, ते प्रयत्न करायचे आहे, त्यातून मिळणारा आनंद, त्यातून मिळणाऱ्या काही गोष्टी आणि त्यातून मिळणारे तुम्हाला हवे असलेले यश आणि पैसा तुम्हाला जर मिळवायचा असेल तर ते कर्म तुम्हाला स्वतःहून करावे लागतील. बसल्या जागी जर तुम्ही काहीही न करता ते प्राप्त करण्याचा प्रयत्न कराल तर तुम्ही फक्त त्या भरलेल्या माठाकडे दुरून पाहत राहाल. ही अवस्था तुम्ही काही सहन करू शकता, पण जेव्हा तुम्हाला अतोनात तहान लागते, तुम्ही तहानेने व्याकुळ होता, तेव्हा पुढे जाऊन तुम्हाला ते जल, पाणी ग्रहण करण्यासाठी त्या माठापर्यंत जावेच लागते. तसेच जीवनाचे आहे, तसेच इच्छांचे देखील आहे. बाळा, प्रयत्न केल्याशिवाय तुला काहीही प्राप्त होणार नाही. तू देवाची प्रार्थना करत आहेस तर देव तुला सहयोग करतो.
ती शक्ती देईल, कारण तुला जसे त्या माठापर्यंत जाण्यासाठी ती शक्ती हवी आहे. तेव्हाच तू त्या माठातले पाणी आपल्या शक्तीने काढू शकशील, पिऊ शकशील. त्याचप्रमाणे तुझ्या कर्माचे देखील आहे. कर्म करत असताना देव तुम्हाला शक्ती प्रदान करतो, ती इच्छा प्रदान करतो आणि त्यासाठी उत्सुक करतो की ते कार्य तुमच्या हातून पूर्ण होणार आहे. त्या कार्यासाठी देवाची मदतही तुम्हाला मिळणार आहे. पण जर कधी तुम्ही खूप काही ऐसे असमर्थ आहात, त्यावेळेस देव तुम्हाला कुणाच्या तरी हाताने काही पाठवतात. ती असते दिव्य शक्ती, देवाची दिव्य तेजस्वी शक्ती. आणि ती देवदूताच्या रूपात तुमच्यापर्यंत पाठवून तुमची तहान भागवण्याचा तो आशीर्वाद देव तुमच्यापर्यंत पाठवतात, देवदूत पाठवतात. मग बाळा, कधी कधी आपण देवदूतावरही अवलंबून न राहता आपल्या प्रयत्नांना प्रारंभ करावा. कारण देवाचे देवदूत तुम्हाला त्याच वेळेस मदत करतात जेव्हा तुम्ही त्या ठिकाणी असमर्थ असता. आणि असमर्थ बाळ, मला वाटत नाही की माझे प्रत्येक बाळ असमर्थ राहावे. म्हणूनच मी तुमचा देव समर्थ आहे आणि मला तुमच्या प्रत्येक बाळांना समर्थ बनवायचे आहे. तेव्हा तुम्ही प्रत्येक कार्यात स्वतः समर्थ व्हावे. ते प्रत्येक कार्य करावे ज्यात तुम्हाला यशाची मोठी प्राप्ती व्हावी, सुखाची मोठी प्राप्ती व्हावी. तुमचे कुटुंब सुखी करण्यासाठी तुम्ही जे काही प्रयत्न करत आहात, तुम्ही जे काही धन एकत्र करत आहात, त्यात अधिक वाढीसह मी तुम्हाला आशीर्वाद प्रदान करू इच्छितो. आणि तुमचे प्रयत्न तुम्हीच करावे, ते मोठे यश संपादन करावे, असा मी तुम्हाला भरभराटीचा, आनंदाचा आशीर्वाद देऊ इच्छितो. बाळा, आपल्या प्रयत्नांना जागृत कर. मनात ती शक्ती घे, कारण ती मी आज तुला या संदेशाच्या माध्यमातून पुरवत आहे. आज जो कोणी माझा प्रिय बाळ हा संदेश शेवटपर्यंत ऐकत आहे, त्याची ऊर्जा वाढवली जात आहे, त्याला ती शक्ती प्रदान केली जात आहे. आज हा संदेश ऐकत असताना तुमची ऊर्जा वाढवली जाईल, तुमच्यात त्या शक्ती टाकल्या जातील. त्यामुळे तुम्ही तुमच्या प्रत्येक कार्यात यशस्वी व्हाल. पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी महत्त्वाची असणार आहेत. तुम्ही जर हे ऐकत असताना काही इच्छा व्यक्त कराल तर ती लवकरच स्वामींच्या आशीर्वादाने पूर्ण करोत. स्वामींनी आजपर्यंत तुमची एखादी इच्छा पूर्ण केली असेल जी तुम्ही मागितलेली आहे, तर गॉड इज सुप्रीम असं कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका. देव म्हणतात, बाळा, ज्या कार्यात तुला यश प्राप्त करायचे आहे त्यात तुला अधिक आशीर्वाद प्राप्त होतील. तुमची आर्थिक परिस्थिती, तुमचे नातेसंबंध यावर ला होत आहे. हे फक्त एक लक्ष आहे की तुम्ही प्रगतीच्या मार्गावर आहात. लवकरच यश तुमच्या जवळ येत आहे. दुःखी राहू नका, खेद व्यक्त करू नका, कारण सर्व काही परिस्थिती बदलण्याच्या स्थितीत पोहोचवल्या जात आहेत. देव तुमच्यासाठी अनंत कार्य करत आहे. त्यातील एक सर्वप्रथम कार्य म्हणजे तुमची आर्थिक परिस्थिती बदलण्यासाठी तुम्हाला शांतता, आनंद आणि असे कार्य प्रदान करत आहे ज्यामुळे तुम्ही अधिक आर्थिक संपन्नता, विपुलता प्राप्त करणार आहात. देवाचा हा दिव्य संदेश ज्या क्षणाला तुम्ही ऐकत असाल तेव्हा तुमच्यासाठी दूरवर देवाचे कार्य सुरू आहे. तुमच्या प्रगतीसाठी तुमच्या मार्गावर काही लक्ष केंद्रित करणारे काही योजना पाठवल्या जात आहेत. जर तुम्ही त्याचा स्वीकार केलात तर तुम्ही देवाच्या योग्य मार्गावर चालत असाल. जर तुम्ही इच्छित प्रगती साधू इच्छित आहात तर आत्ताच या संदेशाला लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका. देवाचे मार्ग अगदी सोपे आणि सहज आहेत. तुम्ही तुमचे लक्ष केंद्रित करा, कारण तुमच्यासाठी देवाचे कार्य सुरू आहे. देव म्हणतात, बाळा, मी तुझ्या प्रतीक्षेचे उत्तर या संदेशाच्या रूपात तुझ्यापर्यंत पाठवले आहे. बाळा, पुढील काही मिनिटे हा संदेश तुझ्यासाठीच पाठवण्यात आला आहे. तुझ्यासाठी वाण आहे, म्हणून याला ऐकत राहा. याला गमावण्याची चूक करू नकोस. तू संपूर्ण ऐकल्यास तुझ्या आयुष्यात काहीतरी चमकणारे तुला प्राप्त होणार आहे. तुझ्या भाग्यात चमत्कार व्हावा यासाठी तू जे काही प्रयत्न करत आहेस ते तुला मिळणार आहेत, ते तुला दिले जाणार आहेत. काहीतरी तुम्ही गमावले आहे असे तुम्हाला खूप काही काळापासून जाणवत असतानाही देव तुम्हाला संरक्षण, आनंद आणि प्रगती देऊ इच्छितात. जर तुम्ही हे स्वीकार करत असाल तर आत्ताच होय देवा, मी ते स्वीकार करतो असे टाईप करायला विसरू नका. देव तुमची प्रतीक्षा लवकरच समाप्तीकडे नेत आहे. तुम्ही जे मागितले आहे ते तुम्हाला मिळण्याचे योग्य ठिकाणही देवाने निश्चित केले आहे. हार मानू नका, कारण तुम्ही ज्या क्षणाला ते सर्व काही त्रास सहन केले आहेत, मात्र आता तुमच्यासाठी असे मार्ग निर्माण करण्यात येत आहेत जे याआधी तुम्ही कधीही अनुभवले नाहीत. तुमचे शत्रू तुमच्यासोबत युद्ध करण्याच्या तयारीत आहेत. तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या विरोधात ते तयार आहेत आणि ते तुमची शांतता आणि खूप काही तुमच्यासाठी त्रासदायक निर्माण करू पाहत आहेत. पण देवाचा संदेश आणि देवाचा आशीर्वाद, देवाचा चमत्कार तुम्ही त्याच क्षणाला प्राप्त करता. ते सर्व काही हरवणारे आशीर्वाद प्राप्त करून तुम्ही तुमच्या शत्रूला हरवू शकता. ते जे काही नियोजन करत आहेत ते सर्व काही वाईट आहे,
ते नकारात्मक आहे, कारण ते लोकही नकारात्मक आहेत. ते तुमच्यासाठी चांगले पाहू इच्छित नाहीत. त्यामुळे देव तुमच्यासाठी आता खूप काही आशीर्वाद आणि चमत्कार पाठवत आहेत. जर तुम्ही आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर देवाचे आशीर्वाद मी प्राप्त करू इच्छितो, मी देवाचे मौल्यवान आशीर्वाद स्वीकार करतो असे टाईप करा. तुम्ही जे काही गमावले आहे असे तुम्हाला वारंवार वाटत आहे. तुमच्या मनाला तो त्रास, यातना आणि दुःख होत आहे की तुम्ही मागील काळात खूप काही गमावले आहे. तर आता त्यापेक्षाही चौपट देण्यासाठी तुझा देव तुझ्या पुढे आला आहे. तू फक्त विश्वास ठेव आणि प्रत्येक कर्माला मनापासून करत चल आणि तुझे शत्रूही हार मानतील, कारण त्यांच्यासाठी देव तुला आशीर्वादित करत आहे. तुम्ही जेव्हा देवाकडे प्रार्थना करता आणि ती मनोभावे विश्वासाने करता तेव्हा तुमच्यासाठी चमत्कार घडू लागतात. तुमचे शत्रू तुमच्यापासून दूर होऊ लागतील. याचा अनुभव तुम्ही या 24 तासांत अनुभव करणार आहात आणि तुम्ही एक आनंदाची बातमी आपल्याकडे आकर्षित करत आहात. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, माझे सर्व काही लक्ष तुझ्यावर आणि तुझ्या कर्मांवर आहे. तुझ्यापासून ते सर्व काही नकारात्मक दूर जावे आणि तुला सर्व काही सकारात्मक चांगले प्राप्त व्हावे. आणि आता कुठेतरी तू या सर्व त्रासातून थांबवण्याची गरज आहे. गेल्या काही काळापासून तुम्ही स्वतःला खाली ठेवत आहात. तुम्ही जितके स्वतःला खाली ठेवाल तितकेच तुमचे शत्रू मान वर करून तुम्हाला त्रास देण्यासाठी उभे राहतील आणि मी तुमचा देव तुम्हाला तितकाच उंचावू इच्छितो. जर तुम्ही त्या नकारात्मक ऊर्जेपासून दूर राहू इच्छित असाल, माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण होण्यासाठी माझे आशीर्वाद स्वीकार करू इच्छित असाल, तुमच्या जखमा भरतील. तुम्ही जे काही त्रास सहन केले आहे ते सर्व काही संपून जातील. प्रेम, आनंद आणि उत्साह तुमच्या आयुष्यात आता प्रवेश करणार आहे. बाळा, मी तुझ्यासाठी कार्य करत आहे. माझ्या आशीर्वादांवर आणि माझ्या चमत्कारांवर जो कोणी विश्वास ठेवतो त्याला कधीही अंधारातून चालावे लागत नाही. माझा दिव्य प्रकाश त्याच्यासाठी निर्माण केला जातो. मी तुमच्यासाठी अशी योजना तयार करून ठेवली आहे की तुम्ही लवकरच जगाला तुमची कथा सांगणार आहात की तुम्ही कशाप्रकारे लढा दिला आहे, तुम्ही कशाप्रकारे देवाचे आशीर्वाद प्राप्त केले आहेत. तुम्ही हार न मानता शत्रूशी ती लढाई केली आहे. ती मनाची लढाई आहे, कारण तुम्ही त्यात विजय प्राप्त केला आहे. तुम्ही आता ते सर्व काही नियोजन देवाचे आहे ते पाहत आहात. तुम्ही जे काही शोधत आहात ते तुम्हाला मिळणार आहे. पुढील काही काळात तुम्हाला देवाचे अनुभवही प्राप्त होणार आहेत. जी काही तुम्ही तुमची कथा सांगाल त्यातून लोक शिकतील की जो कोणी देवाचा प्रिय बाळ होतो, देवाकडे येतो, देवाची प्रार्थना करतो, त्यामुळे कितीतरी असे योग निर्माण होतात आणि देव त्याच्या सर्व काही इच्छा देखील पूर्ण करतात. जर तुम्ही हे योग प्राप्त करू इच्छित असाल, देवाचे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा. तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका. तुम्ही जितके त्रासापासून लांब राहू इच्छितात तितकेच काही त्रास, काही शत्रू तुमच्या जवळ येऊ इच्छितात, कारण ती आहे नकारात्मक ऊर्जा, ज्यापासून तुम्हाला नेहमीच लांब राहणे आवश्यक आहे. तुम्ही ज्या क्षणाला देवाला सांगता की तुम्ही खूप काही त्रास सहन केला आहे, ते सर्व काही देवाने पाहिलं आहे. तुम्ही ज्या पातळीवर विचार करत आहात त्या पातळीपेक्षा तुम्ही उंचावणारे आशीर्वाद आता प्राप्त करत आहात. तुमची प्रार्थना शांततेने देवासमोर सांगा. खंबीरतेने तुम्ही ती प्रार्थना करा, कारण जेव्हा तुम्ही पुढे जाल तेव्हा देव तुम्हाला आशीर्वादित करतील आणि तो पुरस्कार असेल जो तुमच्यासाठी असेल. जे काही घडत आहे ते सर्व काही देव पाहत आहे. तेव्हा आता तुम्हाला काय त्रास झाला हे सांगत बसून वेळ घालवू नका. जर त्याऐवजी प्रार्थना करा. देव म्हणतात, मी तुला कधीही दुर्लक्षित केलेले नाही. बाळा, माझे संपूर्ण लक्ष तुझ्या आणि तुझ्या कार्यावर आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबावर आहे. मी तुला ते सर्व काही संरक्षण देऊ इच्छितो. मी सतत तुझ्या पाठीशी उभा आहे. बाळा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या माझ्या अभय वचनावर विश्वास ठेव. तू लवकरच चांगली बातमी आणि काही चमत्कार मिळवणार आहेस. तुम्ही पुन्हा आनंदी व्हाल, तुम्ही बरे व्हाल, तुमची वाढ होईल. आणि देव आज तुम्हाला म्हणत आहे की तुम्ही ज्यासाठी प्रार्थना करत आहात ते तुमच्यासाठी उघडणार आहे. ते द्वार तुमच्यासाठी उघडले जाईल. तुम्ही तुमच्या परीक्षेत उत्तीर्ण झाला आहात. काही काळापूर्वी तुमची परीक्षा घेण्यात आली आहे, पण तुम्ही धीर सोडला नाही. धीराने देवाचा जो कोणी बाळ पुढे जातो त्याला कधीही काही अशक्य उरत नाही. देव म्हणतात, बाळा, तू जो धीर धरलेला आहेस त्यामुळे तू उत्तीर्ण झाला आहेस. बाळा, माझे आशीर्वाद आणि माझे चमत्कार प्राप्त करण्यासाठी तुला आता काहीही अशक्य नाही. तुमची प्रतीक्षा संपवणारे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत आहेत. तुमचे जीवन आता उच्च स्तरावर नेमले जात आहे. तुम्ही आता अशा एका अभेद्य कवचाने परिपूर्ण केले जात आहात. ते आहे देवाचे कवच, जे तुमच्या आजूबाजूला तुम्ही नामस्मरण केल्यामुळे निर्माण झाले आहे. जो कोणी देवाचे नामस्मरण श्रद्धेने, विश्वासाने आणि आदराने करतो त्याला कधीही उत्तुंग भरारी मिळाल्याशिवाय राहत नाही. तुम्ही तुमच्या जीवनात उत्तुंग भरारी प्राप्त करणार आहात. देवाचे आशीर्वाद हे तुमच्या दिशेने येत आहेत.
तुम्ही जे काही निवडले आहे ते चांगले निवडले आहे, कारण देव तुमच्यासाठी चांगल्यासाठी जे काही घडवत आहे ते तुम्हाला मिळण्यात येत आहे. तुम्ही जेव्हा देवाच्या मूर्तीसमोर बसता आणि नामस्मरण करता तेव्हा मी तुमच्या अंतर्मनातही आहे. जेव्हा तुम्ही माझे नामस्मरण करता तेव्हा मी तुमच्यासोबत आहे. तुम्ही प्रत्येक पाऊल उचलता तेव्हाही मी तुम्हाला मदत करतो. तुमच्या कार्यात इच्छित प्रगती साधण्यासाठी तुम्हाला मार्गदर्शन करतो. तुम्ही कल्पनेच्या पलीकडे काहीतरी प्राप्त करू इच्छिता तर आता माझ्या विश्वासावर पुढे जा. पावले पुढे टाका आणि माझा देव महान, माझ्या देवाचे कार्य महान असे टाईप करायला विसरू नका. देव तुम्हाला प्रत्येक ठिकाणी मदतीचा हात देणार आहे. तुम्ही आता वेगवान प्रगती इच्छित आहात तर तुमच्या कार्यात आता तुम्हाला ती मदत दिली जाईल आणि तुम्ही वेगवान प्रगती कराल. तुमच्यासाठी मार्ग सोपे केले जातील आणि ज्या मार्गात अडथळे येत होते तोच मार्ग अगदी सोपा आणि सहज होणार आहे. देव म्हणतात, बाळा आता या संदेशाकडे दुर्लक्ष करू नकोस, कारण उद्या तुम्हाला पस्तावा होईल. जर पस्तावा करायचा नसेल तर हा संदेश संपूर्ण ऐकून घ्या, कारण देवाकडे तुमच्यासाठी खास आशीर्वाद आहे. ते आशीर्वाद मिळवण्यासाठी खूप काही भक्त प्रयत्न करत आहेत, पण हे सर्व काही तुमच्या भाग्यात आहे. म्हणून हा संदेश तुमच्यापर्यंत पाठवण्यात आलेला आहे. आज तुम्ही जे काही इच्छित आहात ते या संदेशामध्ये प्रकट करा, कारण तुम्ही जे काही म्हणत आहात ते सर्व काही म्हणा आणि इच्छित करा की तुम्हाला काय हवे आहे. त्या इच्छा प्रकट करा, कारण इच्छा प्रकट केल्यावर तुमच्यासाठी देव कार्य करतील. देवाचे कार्य अफाट आणि अनंत आहे. माझी पकड अशी आहे जी कायम राहण्यासाठी आहे. माझ्या उद्देशाचे पालन कर. आत्ताच माझ्या संदेशाचा प्रचार कर, कारण तुझ्या एका शेअरने कोणाचे तरी हरलेले मन जागृत होईल आणि ज्यांना याची आवश्यकता आहे त्यांना तिथेपर्यंत ते पोहोचवण्याची सोय कर. कारण लवकरच तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप काही प्राप्त करणार आहात. त्यासाठी तुम्ही माझे अनुभवही इतरांना सांगाल, कारण तुम्ही ते मदत करणार आहात. देव तुमच्यासाठी ते सर्व काही करत असतात. काही चमत्कार घडतील. तुम्ही नम्र असावे. इतरांबद्दल मनात दया आणि खूप काही प्रेम असावे. देव म्हणतात, बाळा तुझ्या हातून मी कित्येक चांगले कामही करून घेणार आहे, तर त्या कामासाठी तू तत्पर आहेस. जर होय, तू जे काही वैयक्तिकरित्या करत आहेस, ज्यासाठी तू प्रयत्न करत आहेस, आनंद मिळवण्यासाठी, तुम्ही सर्व आपल्या सभोवताली आनंदाची प्राप्ती करू इच्छिता, त्यासाठी तुम्ही प्रयत्न करता. पण ते काही सुख प्रत्येकालाच मिळते असे नाही, तर जो खरा आहे, जो सच्चा आहे आणि जो देवाचा भक्त आहे त्यालाच ते आनंद प्राप्त होतात. एका नवीन राज्यात प्रवेश करत आहात. तिथे सर्व काही तुमच्या मार्गावर जाण्यास सुरुवात होईल. ही वेळ आहे. आपल्याकडे पुरेसे धड होते. तुम्ही काम केले, ते खूप काही त्याच्यावर मातही केली आणि ते कठीण संपून गेलेले आहे. आता मात्र तुमच्यासाठी आनंद आणि आनंदच उरला आहे. देव म्हणतात, मी तुझ्यासाठी जे काही कर्म करत आहे त्यात तुला मोठे यश या माध्यमातून प्राप्त होणार आहे. त्या माध्यमाला सोडू नको, कारण काही वाईट वेळ निघून जाणार आहे. तुम्ही ज्यासाठी खेद व्यक्त केला आहे ते सर्व काही मी तुमच्या मनातील ऐकले आहे. तुमचे विचार जागृत ठेवा, कारण मी तुमचे सर्व काही विचार ऐकत आहे. बाळा, तुमच्या मनात तुम्ही आत्ताही काही इच्छा धरा आणि ती काही काळातच पूर्ण होणारे आशीर्वाद मी तुम्हाला प्रदान करीन, कारण मी तुमचा देव आहे. जर मी 6 दिवसात पृथ्वी निर्माण केली तर माझ्यावर विश्वास ठेवा. माझे कार्य असे अनंत आहे, ज्यामध्ये तुम्ही सर्व काही मागू इच्छिता ते सर्व काही तुम्हाला मिळणार आहे. तुमच्या वेदना, चिंता आणि समस्या संपून जाणार आहेत. तुम्ही माझ्यावर विश्वास असल्यास, होय देवा मी तुमच्यासोबत आहे, मला भीती वाटत नाही असे टाईप करा. जेव्हा देव तुमच्यासोबत असतो तेव्हा तुम्हाला काळजी करण्याची, भीती वाटण्याची काहीही गरज नाही, कारण मी तुमच्यासाठी योग्य ते चमत्कार, योग्य ते आशीर्वाद पाठवत आहे. तुमच्या मनातील ती भीती, शंका काढून टाका, कारण सर्व काही माझ्या पायावर सोपवून द्या आणि तुम्ही निश्चिंत राहा. जेव्हा तुम्ही माझ्या शरण याल तेव्हा तुम्ही चमत्कार होताना अनुभव कराल. जे कोणी मनात शंका घेऊन माझ्यापर्यंत येतात त्यांच्या इच्छा काही काळापुरता थांबवल्या जातात, पण जेव्हा तो संपूर्णपणे माझ्यावर विश्वास ठेवतो तेव्हा त्यासाठी चमत्कार घडू लागतात. तुमचाही स्वामी शक्तीवर विश्वास असल्यास, होय देवा मी चमत्कार आकर्षित करण्यास तयार आहे असे टाईप करा. तुम्ही तेव्हाच ते चमत्कार आकर्षित करू शकता जेव्हा तुम्ही संपूर्ण विश्वास देवावर ठेवू शकता. जर देव तुमचे कार्य पूर्ण करत आहे आणि तुम्हाला आशीर्वादित करत आहे तर तुमचेही काम आहे की तुम्ही संपूर्ण विश्वास देवावर ठेवावा. मनात कुठेही शंका काढू नका, शंका घेऊ नका. तुम्हाला जे काही नाते प्राप्त आहे त्या नात्यातील गोडवा, आनंद, प्रेम आणि आपुलकीची भावना तुम्हाला जपायची आहे, तर तुम्ही तेच देणे सुरू करा. जर तुम्ही इतरांना आनंद देऊ शकत असाल तितकाच आनंद वाटत चला, कारण जेव्हा तुम्ही देता तेव्हा ते ब्रह्मांड तुम्हाला अधिक प्रमाणात परत देते. जसे की जर तुम्ही कुणाला त्रास दिला तर तोच त्रास परत येतो. म्हणूनच लक्षात घ्या की नेहमीच देताना चांगले द्या,
त्याप्रमाणे तुम्हाला ते परत खूप मोठ्या प्रमाणात होऊन परत मिळणार आहे. देव म्हणतात, बाळा, तुला असलेली काळजी आज मी तुला त्या काळजीतून मुक्त करणारे आशीर्वाद देत आहे. तू नवीन वाटेवर चालण्यासाठी तयार आहेस. जर तू त्या वाटेवर तयार असशील, जर चालण्यासाठी तयार असशील तर होईल. लिही, कारण मी तुला ती वाट दाखवणार आहे. ज्या वाटेवर चालताना तुला तुझ्या आयुष्यात आनंद मिळेल, तुला काही सोबतीही मिळतील, कारण ते तुझ्यासाठी हित शोधणारे असतील. खूप काही लोक तुम्हाला आजही तुमच्यासोबत चालताना दिसत असतील, पण प्रत्येकच जण तुमच्या हितासाठी कार्य करणारा असेल का? तुमच्यासाठी चांगला विचार करणारा असेल का? याबद्दल जर तुम्ही विचार कराल तेव्हा तुम्हाला त्यातील खूप काही शत्रू आणि खूप काही विरोधकच सापडू लागतील. या जगात तुम्ही वावरत असताना तुम्हाला कित्येक जण तुमचा विरोध करताना आणि नेहमीच तुम्हाला खाली दाखवत असताना दिसून येतील, कारण ते तुमचे विरोधक आहेत. ते तुम्हाला पुढे जाताना पाहू शकत नाहीत, तुम्हाला त्या स्थानी पोहोचू देऊ इच्छित नाहीत ज्या ठिकाणी तुम्हाला तुमचा विजय प्राप्त करायचा आहे. पण देव तुम्हाला तुमच्यासाठी एक मार्ग निर्माण करून देत आहे. त्यावर तुमच्यासाठी सोबती असे पाठवणार आहेत, ज्यामुळे तुम्हाला तुमचा मार्ग अगदी सहज आणि सोपा केला जाईल. जर तुम्ही हे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा आणि होय देवा, मी त्या मार्गावर, त्या वळणावर चालण्यासाठी तयार आहे असे टाईप करा. जे काही तुमच्या मार्गात येणार आहे ते भव्य आहे, दिव्य आहे आणि सुंदर आहे. तुमच्या आयुष्याला सुंदर कलाटणी देण्यासाठी देवाने काही योजना केल्या आहेत. जर तुम्ही त्या योजनेचा भाग बनू इच्छित असाल तर होय देवा, मी त्या योजनेचा भाग बनू इच्छितो असे टाईप करायला विसरू नका. या क्षणाला तुमचे अश्रू कोरडे करा आणि तुम्ही जेमतेम जे काही प्राप्त करू इच्छिता त्यापेक्षाही मोठा विचार करा, कारण देव हे विश्व तुमच्यासाठी कार्य करत आहे. तेव्हा तुमच्यासाठी काहीही अशक्य नाही. तेव्हा जितका मोठा विचार करता येईल तितका मोठा विचार तुमच्या मनात या क्षणाला करा. जे काही तुम्ही मागत आहात, मग ती आर्थिक संपन्नता असो, विपुलता असो, भरभराट असो, ती मोठ्या प्रमाणात मागा, कारण ते सर्व काही देण्यासाठी तुमचा देव तयार आहे. हे संपूर्ण ब्रह्मांड तुम्हाला देण्यासाठी ओतप्रोत भरलेले आहे. तुम्ही फक्त व्यक्त करा तुमच्या इच्छा आणि प्रकट करा, कारण देव तुमच्यासाठी कार्य करत आहे. देवाचे कार्य महान आहे, कारण तुमचा देव महान आहे. तुम्हाला कुठलीही कमतरता भासणार नाही. तुम्ही फक्त इच्छा प्रकट करा आणि वाट पहा, ते कर्म करा, कारण ते सर्व काही तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही लवकरच गर्भश्रीमंत होणार आहात, कारण देवाने तुमच्यासाठी एक मोठी योजना आखली आहे, ज्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती बदलण्याचे देवाने योजलेले आहे. तुम्ही जे काही कर्म करता त्यातूनच तुम्हाला मोठ्या फळाची आशा निर्माण करण्यात येत आहे. प्रत्येक दुःख आपल्याला एक नवा धडा शिकवतं आणि प्रत्येक धडा माणसाला बदलतो. एका वेळी एकच काम करा आणि ते काम करताना त्यात आपला पूर्ण आत्माही घाला आणि बाकी सगळं विसरून जा. पुन्हा जिंकायची तयारी तिथूनच सुरू करायची जिथे हरण्याची भीती वाटते. खऱ्या अर्थाने सामर्थ्यवान व्हायचे असेल तर एकट्यानेच लढायला शिका. स्वामी भक्त हो आजचा स्वामी संदेश आपण इकडेच संपन्न करूया. असेच नवनवीन स्वामी संदेश ऐकायला आवडत असतील तर आपल्या SC मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात नवीन संदेश घेऊन. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.